मी चाललोय घरी आणि मम्मी ते लोक मला सोडायला खरोखर येत आहेत. अरे बघू द्या ना आम्हाला. ए पोरा ए तुला भाऊ अशी ऍक्टिंग करतोय जसं काय भाईला वाचताच येते. तुक्का मारला मला, माझा फ्रेंड बोललेला चॉकलेट खायला. कोमलनी नवीन गॅजेट घेतलंय. आमच्या किट्टूने इथे अण्णा लुक केलंय की आज या लोकांना बाहेर जेवणासाठी घेऊन जावं. आम्ही लोक आलेलो आहोत आता हॉटेलला. आम्ही चाललोय घरी आणि मम्मी ते लोक मला सोडायला खरोखर येत आहेत आणि बोलतायत की आम्ही असंच येतोय, पण मला माहिती आहे लोकांना अजून पण डाऊट आहे. बाई काय भांडण गिंडण नको, भरोसा नाही आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही येतो. म्हणजे माझ्यावर भरोसा नाही. भाऊ राईटला घे, माझी साडी घ्यायची. म्हणजे काय खरं काय खोटं पाहावं लागेल नेऊन. दूध का दूध पाणी तर पाणी बरोबर. आणि दाखवता असं आहे की काहीच नाही, मला असं काही वाटत नाहीये, आम्ही काहीतरी असंच येतो तुझ्यासोबत असं मलाच सांगतायत. पण मला माहिती आहे लोक काय येतात, पण असं काय आहेच नाही. पप्पा थांबलेत कारण की बबली एकटी घरी म्हणून, आणि संध्याकाळी भाऊजी येणार आहेत तर पप्पा त्याच्यामुळे थांबलेत. पप्पा पण येतील थोड्या वेळाने की नाही येणार मला माहित नाहीये. नाही म्हणजे प्रीतम लवकर आले तरी येतील. हा पप्पा तिकडे तर मग इकडे थांबतील. बबलीन भाऊजी प्रथम इकडे थांबतील. बोला ठीक आहे चला आता येतात आहेतच तर विरार फिरून घेऊया. आणि किट्टूला इतके दिवस सुट्टीच होती तर फिरून पण घेऊयात आणि यांचं क्लिअर पण होईल की मी भांडण करून आले. आणि हे खरंच मला सोडायला याचं मला आश्चर्य आहे. इकडे सगळं रस्त्याचं काम चालू आहे ना, म्हणून मी 4 व्हीलरनी येत नाही, बाय रोडनी येत नाही. मला एवढा कंटाळा येतो ना. आता आम्ही निघालोय, आम्हाला निघून 1.5 तास झालाय, पण आम्ही ना इतक्या जवळ आहे ना, म्हणजे आता मनोर आले. मनोर म्हणजे बोईसरवरून मनोर खूप जवळ आहे, तर ते मनोर आलंय. आणि तेच मनोर आपण पहिले जायचो ना तर ते जास्तीत जास्त 20-25 मिनिटं लागायचे. किट्टू आमचा जाम हॅप्पी झालाय. किट्टू तू पोहोचला घरी? कोणाचं घर आहे? आत्याच? तुझंच आहे बोलतो. चला. आणि बॉबीला ना मी बॉबीचा फोन आलेला, बोलतो येतेस का? मी बोललं मी काय येऊ, कारण की तो बोलला नाही यायला. तर बोलला खरं सांग येतेस का? मला नाही येते. आणि त्याला माहित नाही मी येते. मे बी त्याला वाटत असेल मी मजाक करते किंवा काय, तर बघू आता तो सरप्राईज होतो की नाही. बॉबीचाच फोन येतोय. आणि हे मी एवढं सामान घेऊन आले मम्मीच्या घरून, ज्वारी आणि तांदूळ वगैरे. तिकडनं मला तिकडेच आवडतात म्हणून मी तिकडनं घेऊन आलो. आणि माझा अवतार सध्या असा आहे. आम्ही पोहोचलोय, बॉबीचा फोनच येतोय. चल 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 चल. तू येणार नव्हती ना? नाही येणार. मग काय आले रिटर्न चालले. जा रिटर्न. चिकन आणला त्याला, अय्या परत मला बिर्याणी बनवली, सॅलड बनवलं त्याला. अरे मग आमचं राहिलं रे. शिट. आता नाही, भाऊ पण आलाय. तू का आली पण? हा तोंड घेऊन तू इथे का आलीस? तू मला जाम रिक्वेस्ट करत होता यायला. अरे पण मला काहीतरी वेगळंच वाटलं. खरंच मी बोलते करते ना भाऊ. तेच ना, आपण जेवणच नाही केलं. आई शपथ सरप्राईज वर सरप्राईज. तुम्हाला पण सरप्राईज, आम्हाला पण शपथ. भावा मला वाटलं तू उद्या येणार आहेस. म्हणजे मी एवढी सिरियस ऍक्टिंग केली. हा वाव. हे बघा खोटं वाटेल, मम्मीने इथे मला बॉईल अंडी, सॅलड आणि तिला बिर्याणी टाकली. एवढीशा कुकर मध्ये रोहितला आणि तिला. हे काय? अर्धा किलो चिकन. आता तुम्ही भुके राहा.
भुके राहता तुम्ही कोमल. मी आहे बनवायला. मी आहे माझ्या घरचे लोक आलेत, मी बनवेल. काय भावा मम्मी पण बनवेल असं. मी पण केलं असं ए किट्टू बॉईल करून ठेवलं असतं. कुठे आला तू? फक्त शोधतो एकच जणाला आणि तो आला एकाच्याच घरी. कोणाच्या? रोहित. तू कोणाच्या इथे आलाय? हे दूध आणि चिकन. तू लेट आली हे तुला सांगत आहे. बनवते ना मी. जास्त आणलं नाही अर्धा किलो आहे. अर्धा नाही थोडं जास्त आहे. तुम्ही तिघच आहात ना. एक दोन मी डाएटवर आहे. स्ट्रिक एकदम स्टिक. काय झालेलं माहितीये का विषय तुम्हाला सांगतो. ही का मॅडम गेलेली काहीच कारण नव्हतं. कारण काहीच नव्हतं. मी चाललेलो मुंबई दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे लालबागला वगैरे. तर ही बोलली की मी काय करू. मी हिला बोलू चल तर बोलते नाही मी नाही खूप गर्दी आहे. तर मी हिला बोलू की तू चल माझ्यासोबत. ही बोलते मी नाही येत. तर ही बोलते मी एकटी घरी काय करू. तो मम्मी नव्हती. मम्मी मामीकडे गेलेली. तर बोलते मी एकटी घरी काय करू रात्रीचं. मी नाईट आउटला गेलो दर्शनाला. ती बोलली मी घरी जाते. मी बोललो जा घरी. आणि जेव्हा यांनी व्हिडिओ कॉल केला तेव्हा मला वाटलं की काहीतरी मजाक चालू आहे किंवा असं विचारतात. कारण असं कसं अचानक विचारणार की भांडणं वगैरे करून आले. म्हणून मी मस्ती केली आणि मस्तीची कुस्कुरी झाली माझी. कारण मॅडमला नंतर मी फोन केला तर अर्धा एक तास मस्का लावलाय. मॅडम बोलत होते की तू बोलला ना नाही नको येऊ करून नको येऊ तू राहा तिकडेच. तर मी राहते वगैरे. पण फायनली मॅडम आल्या आणि आता सुद्धा डायरेक्ट सरप्राईज दिला. कारण मी हिला बोललो एवढा मस्का लावला तरी बोलले की ठीक आहे मी बघते आज विचार करते मी आज येत नाही मी उद्या येते. तर मला वाटलं ठीक आहे राग शांत होईपर्यंत मॅडम येतील उद्या परत. पण आता पण डायरेक्ट अचानक आले. तर तेच क्लिअर करत होतं की भांडणं वगैरे काही झाली नव्हती आमची. विसर्जनला होतो त्याच्या आधी गणपती दर्शनाला होतो. आणि आज पण बोललो काहीतरी प्लॅन करतो जातो हे येत नाही तर. पण तेवढ्यात हे लोक आले. ठीक आहे पण चांगली गोष्ट. असंच गेलो असतो गावात असंच गणपतीच्या इथे बसलो असतो जरा. आता पण झालं. बिचड़ी हुए करण अर्जुन मिल गए. काय ते डोळे तरसले विचारायचे बघायला बघितलं. काय डोळे तरसले त्याचे डोळे विचारायचे. हे बिछड़े हुए करण अर्जुन मिल गए. ऑफरच चालू आहे घरे काय खेळू. हे पण हे काय लपण आहे. हे काय लपण आहे. कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं काय काय. अरे थांब जरा थांब. होतो लागलो इथं. हा तरी खेळ तू काय नाही एवढं. काही नाही. चल काय नाही विषय चल. काय नाही विषय. इथे जेवण बनवायला चालू केलंय. करण अर्जुन बसतो. आले ओले वाला बोल. आले ओले किती काय चाललंय कोमल. कुठून माहेरी गेली आणि बासमती तांदूळ रोजचे घरातले तांदूळ गरम मसाला बाजरी ज्वारी सगळं माहेरातून घेऊन आली. आईशीला लुटून ज्वारी मम्मीने दिली आणि हे दुकानातून घेऊन आले. दर महिन्याला पाठवत जा. बघी दर महिन्याला पाठवत जा माहेरी. असं म्हणजे दर महिन्याला राशन येईल असं. दर महिन्याला पाठवू का हो. मग राशन पाठवाल ना. मग चांगलं आहे ना कोमल. राशन भरायची गरज ना आपल्याला. आला आंघोळ करून झाली आंघोळ. कोमल इकडे 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 तिला बोलो. कितींदा विचारलंस. कितींदा विचारलं. थोडस ऐक तुझ्या मनात काय चालू माहितीये का. मी खाते आहे ना तर माझ्या नवऱ्याने पण खाल्लं पाहिजे हा ना हो. हा
म्हणजे तुझा डाईट नाही होत आहे तर माझा नवऱ्याचा पण डाईट नाही झाला पाहिजे. नाही रे, तुला आवडतं म्हणून. अरे मी हे बोलतोय की मी 2 दिवस नाही थांब रे, उद्यापासून करू ना. मी 2 दिवस बाहेर खूप काही खाल्लंय. पण आज एक दिवस का नाही ना, तू जेवण बनव. ऐकलं, तू जेवण बनव. आम्ही लोक इथे सर्वजण जमा झालोय बिग बॉस बघायला. सर्वजण जमा झालोय. भाऊचा धक्का लागणार आहे आता. ए मला वाटतं तुम्ही लोक ना जावा बाहेर. चला, काय झालं? सर्व मस्त एन्जॉय. त्यांचा काहीतरी भलतच चाललंय. आम्ही सगळे बिग बॉस बघतोय. काय चाललंय बाबा? अरे बघू द्या ना आम्हाला. ए पोरा, ए बघ नुसती मस्ती चालली आहे यांची. आता जेवण घेऊ आम्ही. मग मलाही टाकलंयस ना भात? काय बोललास ना 10 वेळा? काय बोलते? तुला मी लास्ट मोमेंटला पण विचारलं, तू नाही बोललास. मग नाही टाकलंय. टाकलाय. हा मला माहितीये. काय माहितीये का, तुझं प्रेम आहे तेवढं माझ्यावर. मला माहिती आहे की तुला स्मेल आलं, तुला खायची इच्छा होईल. बाकी प्रेम बी नाही. ए मम्मी, तू पण टाकलाय ना एक्स्ट्रा? बघितलं, मम्मीने पण टाकलंय. आईचं आणि बायकोचं दोघांचं माझ्यावर प्रेम आहे. सगळं दादा जेवायला बसा. बिर्याणी तर जाम भारी दिसते आणि स्मेल पण जाम भारी येत आहे. कोमल जेवू कमी? पण मस्त दिसते बघ. आमची रोटी वेगळी आहे कारण की लई स्पायसी असते. तिखट कमी. ही स्पायसी आहे, बॉबीला ही स्पायसी नाही. जेवण झालं. आता मॅडम मस्त साफसफाई करतायत. किचन वगैरे साफ. भांडी एवढी पडली, भांडी पण घासायची. चंगू पंगू, आम्ही लोक चालला आता आईस्क्रीम खायला. लोकांनी आता माझ्याकडे आईस्क्रीमची पार्टी मागितली आहे. सो आम्ही लोक चाललो आता आईस्क्रीम खायला. नक्की बघा. यांची तर एवढी मस्ती चालू आहे ना आल्यापासून. बापरे, याचं तर एवढं प्रेम आहे ह्या दोघांचं एकमेकावर. कोणाचंच नसेल कोणा एवढं खुश आहेत. आपला भाऊ अशी ऍक्टिंग करतोय जसं काय भाईला वाचताच येतंय. काय पाहिजे? इथं आलं रबडी खायला. कशी आहे रबडी? चांगली आहे ना? कुल्फी. रबडी बनव. पण तुला याच्यातून काय पाहिजे? फालुदा. कुठे फालुदा लिहिलं? कुठे लिहिलंय फालुदा? इथं लिहिलंच. फालुदा इथे कुठे लिहिलंय ना? फालुदा. काय फालुदा? बापरे, ते फालुदा आहे हे. ते फालुदा नाही. फालुदा कुठे गेला? भेटतच नाहीये. अनपड. बघतो असं कधीपासून बघतो मी. हा काय करतोय? वाचतोय. चॉकलेट वाला फालुदा. चॉकलेट फालुदा. काय बघतायत? बघते चॉकलेट फालुदा. चॉकलेट फालुदा. माझा बनतो. काय काय टाकलं? कुल्फी पण टाकली वरती. मला वाटतं सगळ्यात भारी तर तुझंच मग त्याने एवढं चॉईस केलं होतं. वाचलं मग एवढं वाचून चॉईस केलं त्यांनी. मग बरोबर. काय झाला? रोहित बोलतो मी तुक्का मारला. माझ्या फ्रेंड बोललेला चॉकलेट फालुदा. आपल्या कोमलनी नवीन गॅजेट घेतलंय आणि गॅजेट घालून आता चालले घरात. बघू काय बोलताय. जेवण करशील रोज? हा बोल. थांब रे. हा बोल. नाटकं करणार नाही जेवण करायला. कधीच नाही. जेवण रोज करणार. आईला त्रास देणार नाही. ठीक आहे, ओके, डन. रोज जेवशील. जेवण त्याला नखरे त्याला जेवायला. माझं पिल्लू घाबरलं ना ग तू. काय बोलते? आमच्या किट्टूने इथे अण्णा लुक केलंय. ते शर्ट नीट करा जरा. बोल. काय? तिला चहा बनवून चहा बनवून दे. तिला चहा बनव. तिला थोडी चहा बनवून दे. बापरे. इकडे इकडे.
आता जरा जरा ते ऐकलं नाही. इकडे मला बोल मोठं बॉल आहे खेळायला. तिकडे बॉल आहे मोठा खेळायला पाण्यात. पाण्यात का? माझ्या पिल्लेला हा काढला टिक लाव. मग बोलला तू कुठला लावलास? काढू का? हे काढू? हकाल का काढ रे? हकाल आणि बूट काढ. हे मम्मी आणि मम्मी, दोन मम्म्या खाली रील्स काढायला गेलेल्या. सो किट्टू खाली मम्मी कसे करत होते तिकडे सांग सगळ्यांना. सांग. ही करत होत्या खाली. उद्दी नुसती ही करत होते. उद्दी कुठे गेले होते? वरती म्हणजे खेळायला. अच्छा वरती उद्दी ही. आमचा ऍक्च्युली काल जेवणाचा प्लॅन होता, पण काल मम्मीनी स्वतःसाठी आणि रोहितसाठी जेवण केलेलं, कारण आम्हाला माहितीच नव्हतं की कोमल आणि बाकीचे जे आहेत ते येत आहेत. सो माझा विचार चाललाय की आज ह्या लोकांना बाहेर जेवणासाठी घेऊन जाऊया का बाहेर जेवायला? हो मला पण तेच वाटतंय की आपण कधी पण घरी जेवण म्हणत तर काहीतरी वेगळं बाहेर जेवायला घेऊन जाऊया. ते पण हॅपी होतील. माझ्या घरचे जास्त जेवायला बाहेर जात नाही. आम्ही लहानपणी पण कधी हॉटेलला जेवायला गेलेलो नाहीये आणि आता पण हे लोक घरी जात नाहीत, तर मी विचार करते की यांना घेऊन मी जाऊ. ओके. आणि दुसरी गोष्ट मला ब्लॉग मध्ये सांगायची होती की माझा जो 1 मिलियनचा अकाउंट आहे तो आधी गायब झालेला, म्हणजे हॅक कोणीतरी केलाय, मला काय समजत नाही. कारण माझ्या इंस्टाग्राममध्ये डायरेक्ट उडालाय आणि मध्येही गेलेला. सो तेव्हा मी 2 दिवसानंतर परत आणला त्याला, पण आता येतच नाही. मी खूप ट्राय केलं, पासवर्ड वगैरे टाकलं आणि त्या गोष्टीचं मला खूप दुःख आहे आणि मला वाटतं मी शेअर करावं. पण ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे हर वेळीस मी पडत आलोय आणि नव्याने उभा राहिलोय. सो तेच मला त्या गोष्टीचं खूप दुःख आहे, कारण 1 मिलियनसाठी मी 6 वर्ष मेहनत केलेली. पण तुम्ही आहात, तुम्ही सपोर्ट करा प्लीज. माझा नवीन अकाउंटला फॉलो करा आणि नवीन व्हिडिओज. नाही माझे 5-6 वर्ष झाले इंस्टाला. येस. आणि एवढंच सांगेल की त्या माझ्या नवीन अकाउंटला सपोर्ट करा. तुमचे बॉब अँड कोमल सध्या तरी बॉब जेवढ्यांदा पडलंय तेवढ्यांदा नव्याने उभा राहिले आणि परत मी आता नव्याने उभा राहिलोय नवीन अकाउंट घेऊन. एवढीच इच्छा आहे की सपोर्ट करा. आपल्या स्वतःच्या मेहनतीने बनवलंय तर आपण परत सुद्धा घडवू शकतो. तर फक्त मी असं नाही बोलत आहे सपोर्ट करा, आणि मी असं बोलत नाही की त्या अकाउंटला काहीच नाही, फक्त जाऊन फॉलो करा. तर मी डेली अपडेट देतोय, स्टोऱ्या येतात आणि चांगले चांगले रील्स वगैरे कंटेंट्स वगैरे मी घेऊन येतोय त्या नवीन अकाउंटला. सो तुम्हाला त्या नवीन अकाउंटला आयडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, जर भेटत नसेल तर. नाही भेटणार, कारण मी व्हेरीफाय केलेलं आहे. व्हेरीफाय म्हणून येईल, तुम्ही सर्च केलं इंस्टाग्रामला आय एम बॉब म्हणून, तर व्हेरीफाय म्हणून म्हणजे व्हेरीफायची आयडी आहे ती आपली. सो एवढंच बोलेल की कंटेंट्स वगैरे नवीन घेऊन येतोय कारण मला फटाफट फॉलोअर्स त्याच्यावर वाढवायचे आहेत. सो डेली अपडेट असणार आहे, डेली व्हिडिओज येणार आहे. सो प्लीज माझ्या नवीन अकाउंटला फॉलो करा. आणि झालं ते झालं, मी खूप ट्राय केलं पण आली नाही. इट्स ओके, नशिबात होते ते घडलंय माझ्या. चला आपण आता आपल्या या फॅमिलीला घेऊन जाऊया जेवणासाठी. मी कशी दिसते? खरं छान. बस छान. अजून चला आता आम्ही निघालो पूर्ण फॅमिली बाहेर जेवण्यासाठी. जरा मी पण बघा यार कसा दिसतो, म्हणजे या ब्लॉग मध्ये मी दिसलोच नाही ना ऑलमोस्ट. सो थोडं बघा, थोडे कपडे घाण झालेत कारण सकाळपासून याच कपड्यांवर फिरतोय, गाडीवर फिरतोय. व्हाईट शर्ट घाण झाले. हा केरळला शर्ट घेतलेला माझ्या वाढदिवसाला, आता किती लूज होते बघा, म्हणजे मी अजून बारकी झालोय. बॉडी झाली आहे ना माझी. गाईज मी कपडे चेंज केलेले आहेत. मी ब्लॅक टी शर्ट वेअर केली आहे, असं वाटलं पाहिजे ना कुठेतरी चाललोय. आणि आम्ही लोक चाललोय लाईव्ह सिंगिंग साठी, तिथेच डिनर करणार आहोत. या लोकांची अशी इच्छा आहे, हे लोक नेहमी स्टोरीला वगैरे बघतात, तर या लोकांना लाईव्ह सिंगिंग साठी जायचंय. तर आम्ही पूर्ण फॅमिली लाईव्ह सिंगिंगला चाललोय. तिथे लाईव्ह सिंगिंग ऐकू, मजा करू आणि सोबत डिनर करूया. सो चला. सो आम्ही लोक आलेलो आहोत आता हॉटेलला. लवकर आलो कारण की आम्हाला खूप सारे गाणे ऐकायचे म्हणून. सो आता सिंगिंग चालू होईल आपली इकडे. हळूहळू खात आम्ही टाइमपास करू. येस. किट्टू नाच. म्युझिक लागली तर नाचायचंय.
आता वाजणार आहे आमचा गाणं.